मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव इथल्या एका चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून खून करण्यात आलाय अशी माहिती समोर येते आणि या घटनेच्या निषेधार्थ मुदखेड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलाय। मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव इथल्या एका चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून खून करण्यात आलाय अशी माहिती समोर येते। या घटनेच्या निषेधार्थ मुदखेड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलाय। या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला तत्काळ अटक करण्यात यावी तहसीलदार मुदखेड यांच्याद्वारे सरकारला या निवेदनाद्वारे करण्यात आले। आमचे नांदेड प्रतिनिधी राजरत्न गायकवाड यांनी फोनद्वारे मुदखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांच्याशी घडलेल्या घटनेबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। पाहूयात। सर नमस्कार। नमस्कार सर, मी राजरत्न गायकवाड बोलतो सर, स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड वरून। हा बोला सर, रोही पिंपळगाव बद्दल मला माहिती विचारायची होती सर। काय माहिती पाहिजे? हा सर, रोही पिंपळगाव हे तालुका मुदखेड पोलीस स्टेशन अंतर्गत गाव आहे सर। 14 जानेवारीला एका चिमुकलेचं त्या ठिकाणी अपहरण झालेलं आहे आणि हत्या झालेली आहे। त्या कुटुंबियास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब यांनी भेट पण दिलेली आहे आणि त्या निमित्ताने 17 जानेवारी रोजी मुदखेड शहरामध्ये सर्व सामाजिक संघटना, व्यापारी आणि राजकीय पक्षांनी बंद ठेवला होता। तर त्या निमित्ताने सदरील आरोपीच्या बाबत आपल्याकडे मुदखेड पोलीस स्टेशनच्या हाती काय धागेदोरे लावलेत आणि आपण तपासाची चक्र कशा पद्धतीने फिरवत आहेत सर? आता तो वरिष्ठ सगळे ऑफिसर आहेत, ऍडिशनल एसपी सगळं चालू आहे। तपास चालू आहे, वेगवेगळे पथक नेमलेले आहेत। बरं, किती पथक तयार केलेत सर आणि पथक प्रमुख कोण आहेत त्याच्यामध्ये? सगळेच एसपीच्या अंडरखाली ऍडिशनल एसपी, एसडीपीओ साहेब स्वतः इथं आम्ही सगळेच आहेत तपासात, स्वतः इथंच आहेत साहेब पण। बरं तर पण काय आरोपीचा काही माग आणखीन नाही, चालू आहे, तपास चालू आहे। बरं सर, बरं। जनभावना प्रक्षोभ आहे त्या निमित्ताने आपण स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताय, तर महाराष्ट्राला या तपासाच्या बद्दल काही आश्वासन काय देऊ शकाल काय सर, की काय सांगाल तुम्ही? आम्ही पूर्ण कसोशीने प्रयत्न करत आहोत आणि 100% आरोपी मिळणार। ठीक आहे, धन्यवाद सर। स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलल्याबद्दल आपले आभार सर। धन्यवाद। जर दुर्दैवाने कुठं झालेली असेल तर पोलिसांना कळवा। 24 तास राऊंड क्लॉक ज्या ठिकाणी, कारण ही जी शाळा आहे जिल्हा परिषद, संध्याकाळी पण तिथं ट्युशन असते, तिथं सुद्धा आपल्या वसंतवाडीहून काही मुली पायी येतात। तर या संदर्भात आपण तिथं जो वसंतवाडी एरिया आहे, चिकाळा, वसंतवाडी, चिकाळा तांडा तुमचा, ह्या 2 दिवसामध्ये अशा 2 घटना लागोपाठ झाल्यामुळे 3 दिवसामध्ये निश्चितपणे तुम्हाला तुमच्या मनामध्ये आक्रोश आहे, सर्व आहे, परंतु हे पण लक्षात ठेवा की कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे। ज्या पद्धतीने आज आपण सहकार्य केलं तसंच सहकार्य आपण करा। आज आपली सर्वांची प्रायोरिटी, जशी तुमची प्रायोरिटी टॉपमोस्ट प्रायोरिटी आज पोलिसांची आहे की आपलं जे रोही पिंपळगावचं प्रकरण झालं त्यामध्ये आम्ही यश मिळवणं ही आमची टॉपमोस्ट प्रायोरिटी। 24 तास तुमच्या सहकार्याने, मी असं म्हणत नाही आम्ही इतके वाजेपर्यंत काम केलं, परंतु जोपर्यंत आम्ही गावात आहे, जोपर्यंत आम्हाला जी माहिती पाहिजे, सर्व गावाले, मग ते रोही पिंपळगाव असो, मुदखेड असो, सर्वजण आम्हाला मदत करतात। तशी मदत जर आपण ठेवली ना, निश्चितपणे आपण येऊ। फक्त मनामध्ये भीतीचं वातावरण स्वतःच्या ठेवू नका, पोलीस तुमच्यासाठी आहेत। राजरत्न गायकवाड, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।